नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर मित्रांनो, जर तुम्ही देखील UPI व्यवहार करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे, कारण आज आपण पाहणार आहोत UPI व्यवहारावर नक्की मर्यादा 1 लाख की 2 लाख आहे की 5 लाख आहे, तसेच तुमच्या बँकेचे नवीन नियम या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा। UPI व्यवहाराचे नियम हे प्रत्येक बँकेसाठी वेगवेगळे असतात आणि त्यामुळेच आपल्या बँकेच्या धोरणानुसार जास्तीत जास्त व कमीत कमी किती व्यवहार करता येईल हे जाणून घेणं तितकंच महत्त्वाचे आहे। आजच्या डिजिटल युगात UPI हा सर्वांचाच लोकप्रिय पेमेंट पर्याय बनलेला आहे। स्मार्टफोनच्या वाढत्या वापरामुळे किंवा वापरामुळेच बहुतांश लोक हे आर्थिक व्यवहारासाठी UPIचाच वापर करतात। UPI द्वारे काही सेकंदातच एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे हस्तांतरित करता येतात। मात्र UPI व्यवहारांसाठी काही ठराविक मर्यादा आहेत, ज्या बँकेच्या धोरणानुसार बदलू शकतात। युनिफाईड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI ही नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांच्याद्वारे विकसित केलेली आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाद्वारा नियंत्रित केलेली एक रिअल टाइम पेमेंट प्रणाली आहे। 2016 मध्ये सुरू झालेली ही प्रणाली आज भारतातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट सेवा बनली आहे। गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम सारख्या ॲप्सच्या माध्यमातून UPI व्यवहार करणे अत्यंत सोपे झालेले आहे। NPCI ने UPI ट्रान्झॅक्शनच्या संख्येवर कोणतीही ठराविक मर्यादा घातलेली नाही। यापूर्वी काही बँकांनी स्वतःहून दिवसाला 20 व्यवहारांची मर्यादा ठेवली होती, मात्र आता बहुसंख्य बँका आणि UPI ॲप्सनी ही मर्यादा काढून टाकली आहे। त्यामुळे ग्राहक दररोज किती वेळा UPI ट्रान्झॅक्शन करू शकतात, मात्र काही बँकांनी अजूनही ही मर्यादा कायम ठेवली आहे आणि ती बँकेच्या धोरणानुसार वाढवली किंवा कमी करू शकतात। आता UPI व्यवहारांसाठी आर्थिक मर्यादेची एक ठराविक सीमा आहे। सामान्य वैयक्तिक म्हणजे P2P पर्सन टू पर्सन आणि व्यापारी म्हणजे P2M पर्सन टू मर्चंट या व्यवहारासाठी दिवसाला जास्तीत जास्त 1 लाख पर्यंतच्या ट्रान्झॅक्शनची परवानगी आहे। एका वेळी 1 लाखपेक्षा अधिक रक्कम ट्रान्सफर करता येत नाही, मात्र काही विशेष प्रकारच्या व्यवहारांसाठी वेगळ्या मर्यादा आहेत। उदाहरणार्थ, नवीन UPI वापरकर्ते पहिल्या 24 तासात केवळ 5,000 पर्यंतचीच रक्कम हस्तांतरित करू शकतात। तसेच रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि कर भरण्यासाठी UPI व्यवहाराची मर्यादा ही 5 लाख पर्यंत वाढवण्यात आली आहे, जी 16 सप्टेंबर 2024 पासून लागू करण्यात आली आहे। म्युच्युअल फंड, ब्रोकिंग, विमा, EMI, क्रेडिट कार्ड बिल आणि कर्जाची परतफेड यासारख्या व्यवहारांसाठी दिवसाला जास्तीत जास्त 2 लाख इतकी मर्यादा निश्चित करण्यात आलेली आहे। आता जर बँकांनुसार मर्यादा पाहायला गेलं तर बँकांनुसार ही मर्यादा बदलू पण शकते। उदाहरणार्थ, भारतीय स्टेट बँक म्हणजे SBI ग्राहकांसाठी ही मर्यादा 1 लाख इतकी आहे, तर कॅनरा बँकेसाठी 25,000 ते 1 लाख पर्यंतची आहे। HDFC आणि ICICI या बँकेच्या ग्राहकांसाठी 1 लाखची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे। या मर्यादा वेळोवेळी बँकेच्या धोरणानुसार बदलू शकतात, त्यामुळे ग्राहकांनी आपल्या बँकेच्या अटी व शर्ती तपासूनच UPI व्यवहार करावे। UPI हे वेगवान आणि सोयीस्कर पेमेंट साधन असले तरी त्यातील व्यवहार मर्यादांची जाणीव असणे गरजेचे आहे। तुमच्या आर्थिक गरजांनुसार आणि बँकेच्या धोरणानुसार व्यवहार करण्यासाठी या मर्यादांचा विचार करण्याची गरज आहे। तर मित्रांनो, ही होती थोडीशी माहिती। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी आपल्या व्हायरल इंडियनला व्हिजिट करा व अजून देखील